बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नागपूरमधून येते। नागपूरच्या बुटीबोरीमध्ये बच्चू कडू हजारो शेतकऱ्यांसह दाखल झालेत। कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी महाएल्गार मोर्चा काढलाय। कडूंनी सरकारला 5 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला होता। निर्णय झाला नाही तर रामगिरी बंगल्याकडे आम्ही कूच करू असा इशारा देण्यात आलाय। दरम्यान सध्या जामठा स्टेडियम जवळ नागपूर तुळजापूर मार्गावर दिव्यांग बांधवांनी अचानक रस्त्यावर येत चक्काजाम आंदोलनही केलेलं पाहायला मिळतंय। आणि याबद्दल अधिक अपडेट जाणून घेऊया। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, आंदोलनासंदर्भातली काय ताजी अपडेट आहे? काय आता नेमकी भूमिका असणार आहे बच्चू कडूंची? रजत। अश्विन, बच्चू कडू नागपूरच्या प्रशासनाने बच्चू कडू यांच्या आंदोलनासाठी जे परसोडी गावाजवळची जागा निर्धारित केली होती अजून तिथे पोहोचलेले नाहीये। जवळपास 5 किलोमीटर अंतरावर बच्चू कडू तिथून आहे। मात्र या मैदानावर जे आंदोलक आधीपासून थांबलेले होते, दुपारपासून शांत बसलेले होते, अचानक 5 वाजताच्या सुमारास ते आंदोलक जे आहेत ते नागपूर वर्धा या हायवेवर उतरलेले आहेत आणि सध्या नागपूर वर्धाच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती अडवून ठेवलेली आहे। पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि आंदोलकांना समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र सध्या तरी आंदोलक जे आहे ते ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नाहीये आणि 7-12 कोरा करा अशा घोषणा ज्या आहेत त्या ठिकाणी दिल्या जात आहेत। थोड्या वेळानंतर या ठिकाणी पोहोचतील आणि त्याच्यानंतर आंदोलक बच्चू कडूंचा ऐकून परत मैदानामध्ये जातात की हायवेवरच थांबतात आणि पुन्हा चक्काजाम आणखी मोठा केला जातो। हे येणाऱ्या काही मिनिटांमध्ये स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी नागपूर ते वर्ध्याच्या दिशेने जाणारा जो हायवे आहे तो पूर्णपणे आंदोलकांनी आणि शेतकऱ्यांनी थांबवलेला आहे। नक्कीच रजत, जसं तू सांगतोय सध्या हायवे जो आहे तो जाम करण्यात आलेला आहे आणि बच्चू कडू यांनी एक प्रकारे इशारा दिलेला होता, 5 वाजेपर्यंत निर्णय झाला नाही तर आपण कूच करू रामगिरी बंगल्याकडे। आणि त्या अनुषंगाने आता नेमकी काय पावलं टाकली जात आहेत येणाऱ्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं असेल। 5 वाजलेले आहेत। नागपूरमध्ये आंदोलकांचा हा चक्काजाम घोषणाबाजी पाहायला मिळते। रजत, बच्चू कडूंशी कोणी संवाद साधण्याच्या दृष्टीने सरकार पातळीवर काही प्रयत्न पुन्हा एकदा होऊ शकतात का येणाऱ्या काळामध्ये? रजत, निश्चितच बच्चू कडू यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज सरकारने प्रयत्न केला होता। सकाळी 10:30 वाजता ती बैठक होती, मात्र कोणतेही शेतकरी नेते त्याच्यामध्ये गेलेले नाही। त्यामुळे ज्या अर्थी हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि बच्चू कडू यांच्या पक्षाचे कार्यकर्ते नागपुरात दाखल होत आहे ते पाहता प्रशासनाकडून आणि शासनाकडून नक्कीच प्रयत्न केले जातील। मात्र सध्या तरी बच्चू कडू जे आहेत ते आंदोलनासाठी निश्चित असलेल्या ठिकाणी पोहोचलेले नाही। ते एकदा या ठिकाणी पोहोचले आणि त्याच्यानंतर मग 5 वाजताच्या अल्टिमेटम संदर्भात ते पुढचा निर्णय काय घेतात, आंदोलक जे हायवे थांबून बसलेले आहेत त्यांच्याबद्दल बच्चू कडू काय निर्णय देतात किंवा काय सूचना त्यांना देतात आणि खरोखर प्रशासनाकडून काही चर्चेचा मार्ग पुन्हा खुला केला जातो का, हे येणाऱ्या काही मिनिटांमध्ये त्या संदर्भातलं आकलन किंवा अंदाज येणं सुरू होईल। रजत, आता बच्चू कडू जिकडे आहेत तिकडून ते आंदोलन स्थळ नेमकं किती वेळावर आहे, किती अंतरावर आहे? सध्या बच्चू कडू बुटीबोरीच्या समोर निघालेले आहे आणि नागपूर आणि बुटीबोरीच्या दरम्यान ते आहेत। नागपूरच्या वेशीवर परसोडी जो गाव आहे त्या परसोडी गावाजवळ पोलिसांनी आंदोलनासाठी एक मोठा स्टॉपेज पॉईंट दिलाय, मोठा मैदान करून दिलेला आहे जिथे हजारो लोक बसू शकतात। तर बच्चू कडू निश्चितच अजूनही 5 किलोमीटर अंतरावर या स्टॉपेज पॉईंट वरून आहे आणि बच्चू कडू सातत्याने त्यांचा जो वाहनांचा काफिला ताफा आहे तो नागपूरच्या दिशेने येत आहे। पुढील काही मिनिटांमध्ये बच्चू कडू या ठिकाणी पोहोचतील अशी अपेक्षा आहे। खरंय रजत, बघूया आपण आता पुढच्या 5 किलोमीटर प्रवास केल्यानंतर हे आंदोलनस्थळी पोहोचल्यावर बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेतात, कारण 5 वाजेपर्यंत त्यांनी अल्टिमेटम तर दिलेला होता आणि आता येणाऱ्या काळामध्ये नेमकी ते कशा प्रकारे पावलं टाकतात पाहणं महत्त्वाचं असेल। नागपुरातनं ही दृश्य आहे, चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। एकीकडे बच्चू कडूंनी सरकारला अल्टिमेटम दिलेला होता, दुसरीकडे ते अल्टिमेटम आता संपलं असल्यानंतर बच्चू कडूंच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे। तर मोठ्या संख्येने या महाएल्गार मोर्चामध्ये आंदोलक जे आहेत ते सहभागी झाले। घोषणाबाजी होते, चक्काजाम करण्यात आलेल्या नागपूरमध्ये। सध्या नागपूरच्या बुटीबोरीमध्ये हा मोर्चा पोहोचलेला आहे आणि जसं आता आपले प्रतिनिधी रजत यांनी सांगितलं जवळपास 5 किलोमीटर अंतरावर जिकडे आंदोलन करण्याच्या दृष्टीने एक जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मात्र अजूनही त्या आंदोलनाच्या ठिकाणी बच्चू कडू आणि त्यांचे आंदोलक पोहोचलेले नाहीत। सध्या बुटीबोरीमध्ये हे आंदोलन सुरू आहे। रजत, यावेळी पोलिसांशी आंदोलकांचा काही संवाद झालेला का? पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये काही या निमित्ताने चर्चा झाली आहे? अश्विन, जे आंदोलन स्थळ आहे परसोडी गावाजवळ मोठा मैदान आहे त्या ठिकाणी एका बाजूची वर्धेवरून नागपूरच्या दिशेने येणारी वाहतूक जी आहे ती सुरू आहे, कारण त्याच दिशेने बच्चू कडू या आंदोलनासाठी पोहोचणार आहे।
मात्र आंदोलकांनी जी दुसरी बाजू आहे, जी नागपूर ते वर्धाच्या दिशेने जाणारी वाहतूक आहे, ती अडवून ठेवलेली आहे. गेले जवळपास 20 मिनिटं नागपूरचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्वतः पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आंदोलकांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र सध्या तरी आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरून हटायला तयार नाहीये आणि आंदोलकांचे छोट्या छोट्या जे तुकडे आहेत त्या थोड्या थोड्या अंतरावर रस्त्यावर आलेले आहेत. त्यामुळे वाहतूक जी आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे. नागपूरवरून वर्ध्याच्या दिशेने जाणारे जे वाहन आहे, नागपूरवरून बुटीबोरीच्या दिशेने जे जाणारे वाहन आहेत ते शेकडोंच्या संख्येने थांबलेले आहेत आणि परसोडीपासून खापरीपर्यंत वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत. नक्कीच रजत, जसं तू सांगतोयस, एकीकडे आंदोलक जे आहेत ते बुटीबोरीमध्ये पोहोचलेले, ही दोन दृश्य आपण बघताय. एकीकडे बच्चू कडूंनी 5 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिलेला होता, तो संपलेला आहे, आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कारण नंतर आपण कूच करू पुढे असं बच्चू कडूंनी सांगितलेलं होतं, इशारा दिलेला होता एक प्रकारे, आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आली. तर आता पुढच्या काही मिनिटांमध्ये जेव्हा बच्चू कडू आंदोलनस्थळी पोहोचतील तेव्हा नेमकी काय भूमिका ते घेतात पाहणं महत्वाचं असेल. तर रजतकडनं आपण आणखी अपडेट घेतच राहू. तुर्तास बच्चू कडू यांच्या महाएल्गार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपूरच्या धरमपेठेतल्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बच्चू कडू यांच्या रामगिरी संदर्भातल्या अल्टिमेटम नंतर खबरदारी म्हणून ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीताबर्डी आणि अंबाझरी पोलिसांच्या पथकासह गुन्हे शाखेचं पथकही या भागात तैनात करण्यात आलं आहे. आढावा घेतलाय तुषार कोहळे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे शासकीय निवासस्थान आहे रामगिरी, तिथली देखील सुरक्षा वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जर का तुम्ही बघितलं तर या संपूर्ण परिसराला बॅरिकेडिंग केलेलं आहे. सोबतच हा जो वॉकिंग स्ट्रीट आहे याला देखील दोन्ही बाजूने बॅरिकेडिंग केल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर का तुम्ही बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये 5 वाजता नंतर बच्चू कडू यांनी अल्टिमेटम दिला होता की त्यांचे कार्यकर्ते या भागामध्ये शिरगाव करेल आणि कुठेतरी आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर हा संपूर्ण बंदोबस्त वाढल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष करून नागपूर पोलिसांनी जी खबरदारी घेतलेली आहे की नागपूर शहरामध्ये जे काही एंट्री पॉईंट्स आहेत त्या सगळ्या एंट्री पॉईंट्सवर चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. बच्चू कडू यांना जे आंदोलन स्थळ आहे ते वर्धा रोडवरचं जे कॉटन रिसर्च सेंटर आहे तिथलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन चालणार आहे. मात्र आज सायंकाळी 5 वाजतापर्यंत जर का राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भात कोणताही उचित निर्णय घेतला नाही तर निश्चितच बच्चू कडू यांचे आंदोलक हे रामगिरीवर धाव घेणार आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त वाढल्याचं दिसून येत आहे आणि निश्चितच जेव्हापर्यंत बच्चू कडू यांचे हे आंदोलन संपणार नाही तेव्हापर्यंत हा बंदोबस्त असाच राहणार असल्याचं देखील नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे निश्चितच बच्चू कडू यांच्या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. राज्य सरकार त्यांच्या मागण्याकडे कशा प्रकारे बघतात, त्यांना कशा प्रकारे आश्वासन देतात किंवा या संपूर्ण आंदोलनातनं कशा प्रकारचा मार्ग काढतात हे देखील बघणं महत्वाचं असेल. कॅमेरामॅन मिथुन आत्मेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. तर या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहू. रजत वसिष्ठ आपल्याला माहिती देतो.